नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या YouTube चॅनल मध्ये। आज आपण भारतीय संविधानातील राज्य विधिमंडळाचा अभ्यास करणार आहोत। माझा पूर्णपणे प्रयत्न असेल की जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा कुठल्याही परीक्षेला येणारा प्रश्न चुकणार नाही। राज्य विधिमंडळ म्हटलं की राज्यसेवा पूर्व असो की कंबाइंड ग्रुप बी पूर्व मुख्य असो, या परीक्षांना एक तरी प्रश्न असतो म्हणजे असतो आणि जास्तीत जास्त 2-3 प्रश्न तर या टॉपिकवर पडतच असतात। तर व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर या टॉपिकच्या बाहेर तुम्हाला या व्हिडिओच्या बाहेर तुम्हाला कुठलाही पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही, याची मी काळजी घेतलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। राज्य विधिमंडळ। आता राज्य विधिमंडळ म्हणजे नेमकं काय हे आपल्याला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे। आपला भारत देश आहे हे आपल्याला माहित आहे। भारत देशामध्ये प्रशासनाच्या सोयीसाठी वेगवेगळे राज्य तयार केलेले आहेत हे पण आपल्याला माहित आहे। मग जसं भारत देशाची सुव्यवस्था चालवण्यासाठी संसद आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक राज्याची सुव्यवस्था चालवण्यासाठी राज्य विधिमंडळ आपण तयार केलेलं आहे। या राज्य विधिमंडळामध्ये 2 प्रकार पडतात, जसं की एकग्रही आणि द्विग्रही। जिथे जिथे द्विग्रही राज्य विधिमंडळ असतं तिथे तिथे विधानसभा आणि विधान परिषद अस्तित्वात असते आणि जिथे एकग्रह असतं तिथं फक्त आणि फक्त विधानसभा असते। मग द्विग्रही राज्य विधिमंडळ आपल्या भारतामध्ये किती आहेत तर द्विग्रही राज्य विधिमंडळ हे आपल्या भारतामध्ये एकूण 6 आहेत, जसं की महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेश हे 6 राज्य आहेत ज्या राज्यांमध्ये द्विग्रही विधिमंडळ आहे। म्हणजे या राज्यांमध्ये विधानसभा तसेच विधान परिषद आहे। मग आपल्या स्वतंत्रपूर्व काळामधून काही राज्य आहेत ज्या राज्यांना विधान परिषद आहे आणि ती आजपर्यंत अस्तित्वात आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश ही राज्य सांगता येईल। या राज्यांची विधान परिषद ही 1935च्या कायद्याने निर्माण झाली आणि ती आजपर्यंत अस्तित्वात आहे। मग सगळ्यात जास्त राज्य विधिमंडळामध्ये विधानसभेला म्हणजे जसं की ते जरी कनिष्ठ सभागृह असलं तरी तिला जास्त वेटेज आहे। विधान परिषद हे वेळ खाऊ किंवा पांढरा हत्ती म्हणून विधानसभेबद्दल बोललेलं असतं, कारण इथे फक्त चर्चा किंवा मतदान घेण्याचा अधिकार हा विधान परिषदेला नसतो, फक्त तिथे चर्चा होते। त्यामुळं विधान परिषद हे वेळ खाऊ सदन म्हणून ओळखलं जातं। मग ही विधान परिषद निर्माण करायची की नाही करायची हा अधिकार कुणाला आहे तर हा अधिकार संसदेला आहे। त्याचबरोबर जरी हा अधिकार संसदेला असला आणि जरी अंतिम निर्णय हा संसदेचा असला तरीही जर तुमच्या राज्यामध्ये तुम्हाला विधान परिषद हवी असेल तर तुम्ही तसा ठराव साध्या विशेष बहुमतानं करावा लागतो। म्हणजेच काय, उपस्थित असलेल्या सदस्यापैकी 2/3 सदस्याने हा ठराव पारित करावा लागतो। त्याच वेळेस संसद या ठरावाला साध्या बहुमताने पास करते। विशेष बहुमताने विधान परिषद निर्माण करण्यासाठी विधानसभा ठराव पास करते आणि साध्या बहुमतानं संसद पास करते। त्यानंतर विधान परिषद निर्माण होते आणि विधान परिषद निर्माण करण्याचं जे काही कायदा आहे हा 368 अंतर्गत घटना दुरुस्ती समजला जाणार नाही। मग आतापर्यंत मी जे काही बोललं ते इथं लिहिलेलं आहे, जसं की हे राज्य विधिमंडळाची रचना ही एकग्रही द्विग्रही आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांची 1935च्या कायद्यापासून राज्य विधान परिषद आहे आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ह्या राज्यांना सुद्धा विधान परिषद लाभलेली आहे। त्याचबरोबर यांचा कार्यकाळाबद्दल आपण बोलूया। आता अगोदर घटक राज्य शासन व्यवस्था पाहूया। आता घटक राज्य शासन व्यवस्थेमध्ये
कार्यकारी मंडळ, कायदेकारी मंडळ आणि न्याय मंडळ ह्या 3 गोष्टी येतात. काय काय येतात? कार्यकारी मंडळ, कायदेकारी मंडळ आणि न्याय मंडळ. न्याय मंडळामध्ये राज्य विधिमंडळाच्या शासनामध्ये न्याय मंडळामध्ये उच्च न्यायालय हे सगळ्यात वरिष्ठ असतं आणि कनिष्ठ न्यायालय हे दुय्यम न्यायालय असतं. त्याचबरोबर कायदे मंडळात विधिमंडळ जर द्विग्रही असेल तर विधानसभा आणि विधान परिषद हे दोन्ही असतात. त्याचबरोबर कायदे मंडळामध्ये राज्यपाल हे असतात. मग कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण असतं? तर कार्यकारी मंडळामध्ये जर द्विग्रही असेल तर विधानसभा, त्याचबरोबर विधान परिषद आणि महाधिवक्ता व राज्यपाल हे सर्व कार्यकारी मंडळात येतात. आता हे घटक सर्व आपण अभ्यासले. कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि कायदे मंडळ. मग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की विधान परिषद निर्माण करणे किंवा रद्द करणे हा अधिकार कुणाला आहे? तर संसदेला आहे. तेच कलम 169 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि कलम 169(1) मध्ये संबंधित राज्य विधानसभेत निर्माण करायची की नाही, विधान परिषद निर्माण करायची की नाही हे विशेष बहुमताने म्हणजेच 2/3 उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या किंवा सदस्यांच्या विशेष बहुमताने पारित करतात तो ठराव. मग हा ठराव जातो संसदेकडे. मग संसद यावर साध्या बहुमताने कायदा करते. पण हा कायदा 169(3) मध्ये काय सांगितले, तर हा कायदा घटना दुरुस्ती समजला जाणार नाही आणि विधान परिषद निर्माण करायची की नाही हा सुद्धा अंतिम निर्णय हा संसदेकडे असेल. मग या विधान परिषदेच्या निवडणुकीची काय प्रक्रिया आहे किंवा हे सदस्य कसे निवडले जातात? तर सदस्य संख्या ही कलम 171 नुसार आहे विधान परिषदेची. विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे, त्याचबरोबर ते स्थायी सभागृह आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या सदस्य संख्या, विधान परिषदेची सदस्य संख्या ही विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 असेल. त्याचबरोबर 40 पेक्षा कमी असणार नाही हे कलम 171 मध्ये सांगितलेलं आहे. मग महाराष्ट्रात किती आहे? 78. कर्नाटकात किती आहे? 63. बिहारमध्ये 72, उत्तर प्रदेशमध्ये 100 आणि आंध्र प्रदेशमध्ये 58 आणि तेलंगणामध्ये 40 एवढी विधान परिषदेची सदस्य संख्या आहे. हे सुद्धा विधान परिषदेच्या सदस्य संख्या सुद्धा पाठ करायची, या सुद्धा जोड्या लावा या असा प्रश्न आपल्याला आयोग विचारत असतो. त्यानंतर मग हे स्थायी सभागृह आहे हे आपल्याला माहित आहे. मग ते सदस्य कायमस्वरूपी राहतात का? नाही. ते दर 2 वर्षाने 1/3 सदस्य निवृत्त होत असतात आणि असा दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होत असतात. मग एका सदस्याला 6 वर्षाचा कार्यकाळ भेटतो. मग राजघटनेमध्ये फक्त एवढं सांगितलंय की दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होतील, पण त्यांचा कार्यकाळ असा नेमका सांगितलेला नाही. फक्त एवढंच वाक्य आहे की दर 2 वर्षानंतर 1/3 सदस्य हे निवृत्त होतील, पण त्यांचा कार्यकाळ सांगितला नाही. त्यामध्ये 6 वर्ष एका सदस्याला भेटतात. त्यानुसार आपण विधान परिषदेचा कार्यकाळ 6 वर्ष सांगू शकतो. हे तर सर्व झालं विधान परिषदेबद्दल. आता विधान परिषदेबद्दल आणखीन काय आहे, तर धन विधेयक. आता धन विधेयकामध्ये विधान परिषदेला कुठलेही अधिकार नाहीत किंवा ते मतदानही करू शकत नाहीत किंवा ते जास्त वेळ त्यांच्याकडे ठेवूही शकत नाहीत. मग ते नेमकं किती दिवस चर्चा करतात? तर अर्थविधेयकावर विधान परिषदेत फक्त आणि फक्त 4 दिवस चर्चा चालते आणि जास्तीत जास्त अर्थविधेयक किंवा धन विधेयक हे विधान परिषद 14 दिवस रोखू शकते. 14 दिवसाच्या नंतर ते पारित झालं असं समजून विधान परिषद त्यावर पारित करते ते पूर्ण धन विधेयक. त्याचबरोबर आता आपल्याला एक मुख्य गोष्ट राहिली ती म्हणजे विधान परिषदेच्या सदस्याची निवड प्रक्रिया. मग ही निवड प्रक्रिया कशी होते? तर यामध्ये
विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 5/6 सदस्य हे अप्रत्यक्षरित्या निवडले जातात. म्हणजेच 5/6 एवढे सदस्य हे अप्रत्यक्ष निवडले जातात. त्यामध्ये 1/3 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कुठल्या तर जिल्हा परिषद त्याचबरोबर नगरपालिका यांच्याकडून 1/3 सदस्य निवडले जातात. त्याचबरोबर विधानसभेकडून सुद्धा 1/3 सदस्य निवडले जातात. त्यानंतर 1/12 हे सदस्य विधान पदवीधर मतदारसंघाकडून आणि शिक्षण मतदारसंघाकडून निवडले जातात. त्यानंतर 1/6 सदस्य हे राज्यपाल नामनिर्देशित करतात आणि 1/1 एवढी ही विधान परिषदेची गणपूर्ती किंवा संसदेचं कामकाज चालवण्यासाठी सदस्यांची संख्या लागते. म्हणजे काय तर आपण हे सांगू शकतो की राज्यपालाकडून 1/6 नामनिर्देशित केले जातात, 1/12 पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ आणि 1/3 स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान सभा यांच्याकडून विधान परिषदेवर सदस्य निवडले जातात. एकंदरीतच काय तर यामध्ये 5/6 एवढे सदस्य हे नामनिर्देशित केले जातात विधानसभेच्या सदस्य संख्येच्या तुलनेत. मग जे विधान परिषदेमध्ये निवडून येतात सदस्य ते आपल्यापैकीच एका सदस्याला अध्यक्ष करतात. मग या अध्यक्षाचं कार्य काय असतं तर कामकाज सुरळीत चालवणं. त्याचबरोबर विधानसभेमध्ये ते जी पंचायत राज समिती असते त्यावर 5 सदस्य नामनिर्देशित करतात. त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम समिती असते विधानसभेमध्ये त्यावर सुद्धा 5 सदस्य नामनिर्देशित करत असतात विधान परिषदेचे अध्यक्ष. ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण यावर आयोग प्रश्न विचारलेला आहे आणि विचारू शकतो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना म्हणजे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मेहनती जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आतापर्यंत आपण विधान परिषदेबद्दल माहिती मिळवली. यानंतर आपण आता विधानसभेबद्दल माहिती मिळवणार आहोत. आता सगळ्यात जास्त प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा हे कलम कुठलं होतं 168 होतं. मग त्या अगोदर आपण एक महत्वाची गोष्ट विसरून राहिलो ते म्हणजे राज्य विधिमंडळ हे प्रकरण भाग 6 मध्ये भारतीय संविधानामध्ये भाग 6 मध्ये राज्य विधिमंडळ आहे कलम 168 ते 212. या कलमामध्ये राज्य विधिमंडळाची रचना, कार्यविस्तार त्याचबरोबर अधिकार हे सर्व काही दिलेलं आहे. आता राज्य विधिमंडळ मधलं कनिष्ठ सभागृह कुठलं आहे तर ते आहे विधानसभा आणि हे दर 5 वर्षांनी विसर्जित होत असतं. त्यामध्ये कलम 170 सांगतं की कमीत कमी 60 सदस्य हे विधानसभेमध्ये असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 500. परंतु काही ठिकाणी या गोष्टीचा अपवाद आहे. जसं की अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, गोवा या ठिकाणी विधानसभेचे 30 सदस्य आहेत आणि त्यानंतर मिझोराम आणि नागालँड, मिझोराम मध्ये 40 तर नागालँड मध्ये 46 एवढे विधानसभेचे सदस्य आहेत. मग एक गोष्ट आहे की प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना करायची. प्रत्येक 10 वर्षाला जनगणना झाली की संघाची पुनर्रचना करायची. पण 84वी घटना दुरुस्ती आणि 87वी घटना दुरुस्ती झाली. त्याने काय झालं तर 2001 नंतरच्या जनगणने नंतर 2026 पर्यंत कोणतीही जनगणना झाल्याशिवाय आपण विधानसभेची किंवा काय म्हणतात मतदारसंघाची विधानसभेच्या पुनर्रचना करणार नाही. त्यामुळं आता आपली जी काय म्हणतात लोकसंख्या जनगणना सुरू आहे त्यानुसार आता आपल्या विधानसभेच्या जागा सुद्धा बदलतील. मग महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागा किती आहेत तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा 288 एवढ्या आहेत. मग
कलम 172 मध्ये विधानसभेचा कार्यकाळ दिलेला आहे. सामान्यतः विधानसभेचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो, पण पहिल्या बैठकीपासून पुढे 5 वर्ष असतो. पण जर आणीबाणी लागली तर विधानसभेचा कार्यकाळ जास्तीत जास्त 1 वर्ष वाढू शकतो. मात्र राष्ट्रीय आणीबाणी संपुष्टात आली की 6 महिन्यापेक्षा अधिक काळ या विधानसभेचा वाढवता येत नाही. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण यावर आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतो. कलम 173 मध्ये काय आहे तर राज्य विधिमंडळाच्या सदस्याची पात्रता. पहिली गोष्ट, आपला राज्य विधिमंडळाचा सदस्य हा भारतीय नागरिक असला पाहिजे, बरोबर. त्यानंतर वरिष्ठ सभागृहासाठी 30 वर्ष त्याने पूर्ण केलेले पाहिजे जर तो सदस्य बनायचा असेल तर, आणि कनिष्ठ सभागृहासाठी 25 वर्ष पूर्ण झालेले पाहिजे. हे कलम कोणत्यामध्ये दिलेलं आहे तर कलम 173 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलम 174. कलम 174 मध्ये राज्य विधिमंडळाचं अधिवेशन बोलवणं हे दिलेलं आहे. मग अधिवेशन कोण बोलवतं तर अधिवेशन हे राज्यपाल बोलवत असतात. पण 2 अधिवेशन जेव्हा बोलवतात त्या 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये ही एक अट आहे. त्याचबरोबर सत्र समाप्ती सुद्धा राज्यपालच करतात. जे अधिवेशन बोलवतात ते सत्र समाप्ती करतात. मग आपल्या विधानसभेचं विसर्जन कसं होतं तर नियमित 5 वर्ष संपले की विधानसभा आपोआप विसर्जित होते. पण जर त्यापूर्वी जर मुख्यमंत्र्यांना अशी शिफारस केली की आता राज्यपालाला विधानसभा विसर्जित करा, तर राज्यपाल 5 वर्ष पूर्ण होण्या अगोदर सुद्धा विधानसभेचं विसर्जन करू शकतात. विधानसभा आणि विधान परिषद एवढ्या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न हे विधान परिषदेवर आलेले आहेत. विधानसभेवर जेवढे मी हे पॉइंट्स घेतलेले आहेत एवढ्याच पॉइंटून प्रश्न आलेले आहेत. यानंतर दुसरे एक महत्वाची गोष्ट ज्यावर मेन्स मध्ये प्रश्न विचारले जातात, प्रीला विचारत नाहीत पण मेन्स मध्ये विचारले जातात, ते म्हणजे राज्य सचिवालय. ते सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आता आपण पूर्वचा अभ्यास करत असल्यामुळं हा व्हिडिओ इथं संपवत आहोत. धन्यवाद.